स्वामी समर्थ. तर मी आली आहे खण घ्यायला. आज आहे भोगी. तर तुमची झाली का भोगीची तयारी? इथे मी खण घेतले, हळदी कुंकू लावून घेतलं खणाला आणि ताईनी पण मला लावलं, त्या कुंभार ताईनी. त्यानंतर इथे मला साहित्य घ्यायचं होतं थोडंसं, याचं वाणाचं, ओंब्या, कणीस वगैरे, ज्वारीचं, ऊस, बाकीचं ते साहित्य घेतलं. आणि त्यानंतर घेतला मी थोडासा मग भाजीपाला सुद्धा. आणि इथे मला खण भरायचा होता, ते पण मी खण भरून घेतला. आणि ह्याचा लॉंग व्हिडिओ नक्कीच टाकणार आहे मी बाजारातला. हे भाजीपाला मी बाजारामधनं आणलेला आहे सोमवारच्या. तर आदल्या दिवशीच आणून ठेवल्या होत्या सगळ्या भाज्या. आणि रात्रीलाच मी सगळ्या भाज्या मग छान अशा साफ करून ठेवल्या. इथे वाटाणा, गाजर, पावटा, सिमला, घेवड्याची शेंग, पावटा, सगळं काही, वांग घेतलेलं आहे. इथं मी कांदा, टोमॅटो, लसण, तीळ हे कुटून फोडणीला तेलात घातले. त्यानंतर कट केलेल्या भाज्या इथं मी सगळ्या टाकल्यात आणि कढईमध्ये छान असं मिक्स करून घेतलं. मेथीची भाजी सुद्धा टाकली होती. आणि आमच्या इथं अशी सुकी भाजीच आवडते, पातळ भाजी नाही आवडत, त्यामुळं अशी मी छान तीळ टाकून मिक्स भाजी बनवली भोगीची. त्यानंतर इथे मी बाजरीच्या भाकरी बनवल्यात तीळ लावून. बघा बाजरीच्या भाकरी किती छान टम्म फुगल्यात अशा. तर मग या सगळे बाजरीच्या भाकरी खायला आणि भोगीची भाजी खायला आमच्याकडे. तर इथे मग माझी खणाची अशी पूजा केली. याचा सुद्धा व्हिडिओ मी शॉर्ट टाकणार आहे, मी कशी पूजा केली आहे भोगीची, सॉरी, खणाची. तर मग इथे छान पूजा वगैरे केली, नैवेद्य दाखवलं. त्यानंतर पोरांना घेऊन जेवायला बसली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय. स्वामी समर्थ. तर मी आली आहे खण घ्यायला. आज आहे भोगी. तर तुमची झाली का भोगीची तयारी? इथे मी खण घेतले, हळदी कुंकू लावून घेतलं खणाला आणि ताईनी पण मला लावलं, त्या कुंभार ताईनी. त्यानंतर इथे मला साहित्य घ्यायचं होतं थोडंसं, याचं वाणाचं, ओंब्या, कणीस वगैरे, ज्वारीचं, ऊस, बाकीचं ते साहित्य घेतलं. आणि त्यानंतर घेतला मी थोडासा मग भाजीपाला सुद्धा. आणि इथे मला खण भरायचा होता, ते पण मी खण भरून घेतला. आणि ह्याचा लॉंग व्हिडिओ नक्कीच टाकणार आहे मी बाजारातला. हे भाजीपाला मी बाजारामधनं आणलेला आहे सोमवारच्या. तर आदल्या दिवशीच आणून ठेवल्या होत्या सगळ्या भाज्या. आणि रात्रीलाच मी सगळ्या भाज्या मग छान अशा साफ करून ठेवल्या. इथे वाटाणा, गाजर, पावटा, सिमला, घेवड्याची शेंग, पावटा, सगळं काही, वांग घेतलेलं आहे. इथं मी कांदा, टोमॅटो, लसण, तीळ हे कुटून फोडणीला तेलात घातले. त्यानंतर कट केलेल्या भाज्या इथं मी सगळ्या टाकल्यात आणि कढईमध्ये छान असं मिक्स करून घेतलं. मेथीची भाजी सुद्धा टाकली होती. आणि आमच्या इथं अशी सुकी भाजीच आवडते, पातळ भाजी नाही आवडत, त्यामुळं अशी मी छान तीळ टाकून मिक्स भाजी बनवली भोगीची. त्यानंतर इथे मी बाजरीच्या भाकरी बनवल्यात तीळ लावून. बघा बाजरीच्या भाकरी किती छान टम्म फुगल्यात अशा. तर मग या सगळे बाजरीच्या भाकरी